हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रोफेसर नवपुते स्वागत करतो तुमचं सर्वांचं. आज आपण स्टॅच्यूमॅट्री रिलेटेड आपला जो लास्ट चॅप्टर आहे एनर्जी बॅलन्स त्याच्या रिलेटेड थिअरी कन्सेप्ट आज आपण इथं बघणार आहोत. एनर्जी बॅलन्स हा मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जीचं बॅलन्स करून एनर्जी ही जी स्टेबल करावं लागते, तिचा 100% युटिलिटी वापर करून तिचा उपयोग करून मॅक्सिमम प्रोडक्ट हे आउटपुटमध्ये आपल्याला काढावं लागतं. तर एनर्जी हा मेन सोर्स आहे आणि ह्या सोर्समध्ये आपल्याला एनर्जीचा जो पूर्ण क्रायटेरिया आहे, पॅरामीटर्स आहे, ते मेंटेन ठेवणं अति गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी लॉस हा जो क्रायटेरिया आहे हा सगळ्यात मेन आहे इंडस्ट्रीमध्ये आणि याच्यावर मेन कॉस्ट खूप लागते. तर एनर्जीचं प्रॉपर युटिलायझेशन इंडस्ट्रीमध्ये होणं अति आवश्यकता आहे. जर का आपण एनर्जीचं 100% युटिलायझेशन केलं आणि त्याच्यातलं प्रोडक्ट 100% सेफली काढलं तर आपल्याला याचं मॅक्झिमम बेनिफिट यील्डमध्ये मिळतं. तर बघा, एनर्जी काय आहे? ही एनर्जी इज द कॅपेबिलिटी ऑर एबिलिटी ऑफ अ बॉडी टू डू द वर्क. कोणती पण मशीन किंवा बॉडीला काम करण्यासाठी एनर्जीची ही गरज आहे. आता ही जी एनर्जी आहे ही डिफरंट फॉर्ममध्ये अवेलेबल आहे नेचरमध्ये. त्यामध्ये ती मेन फॉर्ममध्ये जसं आपण कन्सिडर करतो की बाबा कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, फ्लो एनर्जी, इंटरनल एनर्जी, सरफेस एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी एक्सेट्रा. तर ही जी एनर्जी आहे ही डिफरंट फॉर्ममध्ये आपल्याकडं अवेलेबल आहे. मग याचाच वापर करून आपण 100% इफिशियन्सी मशीनद्वारे काढण्याचा प्रयत्न करतो. आता ही जी एनर्जी आहे ही डिफरंट फॉर्ममध्ये पण कन्सिडर होते, जसं हीट एनर्जी आणि वर्क एनर्जी. ह्याच एनर्जीला आपण हीट आणि वर्क फॉर्ममध्ये सुद्धा कन्सिडर करू शकतो. तर मेन पहिली जी टाईप आहे ती कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज मीन बाय कायनेटिक एनर्जी? द एनर्जी ऑफ अ बॉडी पजेस बाय द व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन रिलेटिव्ह टू द सम रेफरन्स प्लेन. आता ही जी एनर्जी आहे ही केव्हा मिळते? ज्या वेळेस एखादी मशीन किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये असेल त्या केसमध्येही मिळते. पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी ऑफ अ सबस्टन्स पजेस बाय द व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन इन रिलेशन टू सम डॅटम प्लेन. आता ही जी एनर्जी मिळते ही कोणत्या स्वरूपात असते? ही त्या स्वरूपात असते ज्याच्यामध्ये ही पोझिशनमध्ये आहे. एक बेस्ट एक्झाम्पल याचं जर का सांगायचं ठरलं तर धनुष्यबाण. आपण बाण ज्या वेळेस धनुष्यावर ठेवून त्याची दोरी मागं ओढल्या जाते, मागे ओढून धनुष्य आपल्या हातात आहे, ही जी पोझिशन आहे ही पोटेन्शियल एनर्जीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. किंवा जे वॉटर डॅममध्ये स्टोअर आहे ते वॉटरसुद्धा डॅममध्ये एनर्जी ही पोटेन्शियल फॉर्ममध्ये स्टोअर असते. आणि ज्यावेळेस धनुष्यबाण आपण धनुष्य दोरीवरनं सोडून देऊ आणि धनुष्य हा फ्लो होतो, तर ज्यावेळेस त्या धनुष्याला जी गती मिळते ती पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू द कायनेटिक एनर्जी. धनुष्य चालतो ही कायनेटिक एनर्जीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी इथं आहे. त्याच्यानंतर आहे फ्लो किंवा प्रेशर एनर्जी. द एनर्जी ऑफ अ सबस्टन्स पजेस बाय द व्हर्च्यू ऑफ इट्स स्पेस इट्स ऑक्युपाय. इट इज द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. हा जो आहे फ्लो एनर्जी हा कसा आहे? प्रेशर आणि व्हॉल्यूमला मल्टिप्लाय जर का केलं तर आपल्याला याचं फ्लो एनर्जी ही मिळते. त्याच्यानंतर आहे इंटरनल एनर्जी. द एनर्जी ऑफ अ सबस्टन्स पजेस बाय व्हर्च्यू ऑफ इट्स रिलेटिव्ह पोझिशन अँड मोशन ऑफ इट्स मॉलिक्यूल. जी इंटरनल एनर्जी, जी आतली शक्ती आपण जे म्हणतो ती कशामुळं असते? ती एक पोझिशन आहे आणि मोशन, पण कोणाचं? इंटरनल मॉलिक्युल्सच्या मोशनचं आणि पोझिशनचं. ह्याच्यावरनं आपल्याला इंटरनल एनर्जीचा अभ्यास कळतो. नेक्स्ट आहे अन इम्पॉर्टंट एनर्जी हीट. द एनर्जी ट्रान्समिटेड बिटवीन द हॉट सोर्स अँड अ कोल्ड रिझर्वायर. ही अशी शक्ती आहे जी गरम स्वरूपामधनं थंड स्वरूपाकडं जाते. एनर्जी इज ट्रान्सफर ऑलवेज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. आणि हा जो डेल्टा टी आहे हाच मेन हीट एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स इथे कन्सिडर केला जातो. नंतर जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे वर्क. वर्क काय?
the work done by a body is defined as the product of the force and the distance moved by the body in a direction of the applied force. आपण काम झालं हे केव्हा म्हणतो, ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करू एखाद्या मशीनला, एखाद्या बॉडीला, आणि ती बॉडी मूव्ह होईल फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. आणि ती बॉडी कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होईल, ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्या डायरेक्शनला. तर मग त्यावेळेस आपण असं म्हणू की काम झालं आहे. आपल्याला एखादी मशीन एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी नेणे हा एक वर्क डनचा पार्ट आहे. मग जो आपण फोर्स लावणार आहे तो कोणत्या स्वरूपात लावत असतो, जनरली आपण फोर्स लावतो किंवा टॉर्क लावतो किंवा व्होल्टेज, हे काय, हे वर्क देण्याचे एक साधन आहे. नंतर द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग ऑकर आयदर अ हीट ऑर अ वर्क. आता हीटची आणि वर्कचं देवाणघेवाण होतं, पण कोणामध्ये, एक सिस्टीममध्ये आणि एक सराउंडिंगमध्ये. सिस्टीम ही मशीन आहे, सराउंडिंग हे ॲटमॉस्फिअर आहे किंवा आउटसाईड द मशिनरी पार्ट आहे. तर आपण एनर्जी देतो किंवा एनर्जी घेतो ही क्रिया सतत चालू राहते. हीट इज कन्सिडर्ड टू बी अ पॉझिटिव्ह वेन इट ट्रान्सफर फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम. आपण हीट ही पॉझिटिव्ह कन्सिडर करतो कोणता, ज्यावेळेस हीट ही बाहेरून सराउंडिंगमधनं सिस्टीमला दिली जाते, हीट ॲडेड टू द सिस्टीम, त्यावेळेस आपण हीटला ही पॉझिटिव्ह हीट म्हणतो. आणि वर्क डन बाय द सिस्टीम ही कन्सिडर टू बी पॉझिटिव्ह. आणि आपण त्या हीट दिल्याच्या नंतर जी मशीन आहे ती काम करते, ती जी काम करून ती पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, म्हणजे वर्क इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट, ज्यावेळेस हीट ही मशीनमधनं सराउंडिंगला दिली जाईल त्यावेळेस ही निगेटिव्ह कन्सिडर होईल. तर अशा प्रकारे हीट पॉझिटिव्ह आणि हीट निगेटिव्ह हा कन्सेप्ट इथं इम्पॉर्टंट आहे. मग आता जी आपण हीट देणार ती कशी देतो, इट फ्लो ऑलवेज फ्रॉम एनर्जी फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. हीट ही हमेशा काय असते, हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर ट्रान्सफर होते, कारण की उष्णता जास्त आहे, तर जिथं थंड प्रदेश आहे तिकडंच हीट ही ट्रान्सफर होणार. आता हीटचं जे युनिट आहे SI, MKS आणि CGS, तर कोणतं आहे ते आहे जूल, किलो कॅलरीज आणि कॅलरीज. हीट आपण जी मोजतो ती जूलमध्ये मोजतो SI सिस्टीममध्ये, MKSमध्ये किलो कॅलरीमध्ये युनिट आहे आणि CGSमध्ये कॅलरी हे युनिट आहे. तर 1 कॅलरी किती आहे, जनरली थर्मोकेमिकलमध्ये 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल हा रिलेशन आहे आपल्याजवळ. आणि 1 कॅलरी कोणत्या स्टीम टेबलचा जर का आपण वापर घेतला आणि स्टीमचा जर का हिशोब लावला तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.1868 जूल ही कन्सिडर असते. मग ही कॅलरी म्हणजे नेमकं काय, ही जी शक्ती आहे, ही एनर्जी ही आपण कॅलरी फॉर्ममध्ये कन्सिडर करतो. तर कॅलरी काय, कॅलरी इज डिफाईन्ड ॲज द क्वांटिटी ऑफ द हीट रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड इन द विसिनिटी ऑफ द 15 डिग्री सेंटीग्रेड. ज्यावेळेस आपण हीट देतो पाण्याला आणि त्या पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनी वाढतं आणि त्या पाण्याची क्वांटिटी जर का 1 ग्रॅम आहे, तर जेवढी हीट आपण सप्लाय करू ती मोजली तर ती होती 1 कॅलरी. 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्याकरता 1 ग्रॅमचं पाण्याचं त्यावेळेस जेवढी हीट आपण सप्लाय करू ती 1 ग्रॅम कन्सिडर असते. नंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेन लॉ आहे. ह्याच लॉला आपण लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्ससुद्धा कन्सिडर करतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय, द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म, होल युनिवर्स द एनर्जी इज कॉन्स्टंट. हा लॉ आपल्याला असं सांगतो की ही जी शक्ती आहे निसर्गामध्ये ही कधी संपत नाही किंवा तयारही होत नाही, ती फक्त काय होती, एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट राहते. आणि पूर्ण शक्ती ही निसर्गाची पृथ्वीवरची ही कॉन्स्टंट आहे, ही नष्ट नाही, ही वाढ नाही. यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्ससुद्धा म्हणतो. द अमाऊंट ऑफ एनर्जी एंटर in the system must be exactly equal to the leaving the system plus energy accumulated within the system. हा लॉ काय, थर्मोडायनॅमिक्सचा लॉ आहे. ह्या लॉमध्ये एनर्जी गेनही होत नाही आणि एनर्जीचा लॉसही होत नाही. तर हा मेन लॉ ऑफ कन्सिडर करतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज
Sensible heat. What is meant by sensible heat? It is the heat that must be a transfer to rise or lower the temperature of substance or a mixture of a substance. बघा, सेन्सेबल हीट म्हणजे सेन्स करणे. एक तर गरम किंवा थंड हे ज्यावेळेस आपल्याला हात लावल्यावर कळतं, आपण काय म्हणतो, सेन्स झालं. अशाच प्रकारे एखादा मटेरियल गरम होणे किंवा थंड होणे, त्याला जी हीट आपण प्रोव्हाइड करतो ती सेन्सेबल हीटपर्यंत असते. पण ही हीट कुठपर्यंत असते? त्या मटेरियलच्या बॉइलिंग पॉईंटच्या खालीपर्यंत. म्हणजे तो लिक्विड असेल तर लिक्विड स्टेटमध्ये पाहिजे, सॉलिड असेल तर सॉलिड स्टेटमध्ये असेल, गॅस असेल तर गॅस स्टेटमध्येच पाहिजे. इथं फेज चेंज झाला नाही पाहिजे. म्हणून याला आपण सेन्सिबल हीट असं कन्सिडर करतो. द हीट ॲडेड ऑर रिमूव्ड फ्रॉम अ सिस्टीम टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. याच्यामध्ये हीट जी ॲड करू आपण त्याच्याने फक्त काय होणार आहे की एक तर टेम्परेचर वाढेल, नाही तर टेम्परेचर कमी होईल. मग आता आपण हीट किती दिली हे जर का आपल्याला काढायचं ठरलं आहे तर तो फॉर्म्युला काय, Q इज इक्वल टू mCp डेल्टा टी. हा बेस्ट आणि सिम्पल मेथडचा फॉर्म्युला आहे. ह्याच पद्धतीने आपण हीट कॅल्क्युलेट करू शकतो. एखाद्या वस्तूचं वजन किती, इट इज इंडिकेटेड बाय द m. त्याची स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर किती आहे, CP व्हॅल्यू, आणि डेल्टा टी म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर. जर का हे तीन क्वांटिटी आपल्याला माहिती असेल तर आपण Q इज इक्वल टू mCp डेल्टा टीच्या फॉर्म्युल्याने आपण किती अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली किंवा किती अमाऊंट हीट रिमूव्ह केली हे काढू शकतो. मग नंतर आहे लॅटेंट हीट ऑफ फेज चेंज. एखादा मटेरियल सुरुवातीला सेन्सिबल हीट घेणार आणि मग नंतर तो त्याचा बॉइलिंग पॉईंट अचीव करेल आणि बॉइलिंग पॉईंटच्या अचीव टेम्परेचरवर तो त्याचं मग फेज चेंज करेल. म्हणजे काय होणार, अशा स्टेटमध्ये जिथनं बॉइलिंग पॉईंट किंवा चेंज ऑफ फेजपासून तर हायेस्ट टेम्परेचरपर्यंत जेवढी हीट आपण सप्लाय करू तिथं लॅटेंट हीट ऑफ फेज चेंज ही कन्सिडर होते. बघा एक्झाम्पल, पाणी जर का आपल्याकडं 30 डिग्रीवर आहे आणि ते 30 डिग्रीचं पाणी आपण गरम केलं आणि ते मॅक्झिमम आपण 99 डिग्रीपर्यंत नेणार, तर थंड पाणी 99पर्यंत नेल्याच्या नंतर जेवढं टेम्परेचर ॲड झालं ते झालं सेन्सेबल हीट. आणि 99 किंवा 100 डिग्री हा बॉइलिंग पॉईंट आहे वॉटरचा. तर बॉइलिंग पॉईंटपासून तर मग पाण्याचं तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर तिथं सेम राहणार. पण ॲट दॅट टेम्परेचर पाण्याचं काय होणार, वेपर्समध्ये कन्वर्ट होणार आणि त्या वेपर्सचं मग नंतर टेम्परेचर मात्र वाढणार. ॲज प्रेशर इन्क्रीज द टेम्परेचर ऑल्सो विल बी इन्क्रीज. मग पुढचं जे बॉइलिंग पॉईंट आहे तिथून जे एक्स्ट्रा टेम्परेचर आपण देणार तर ते टेम्परेचर आपलं लॅटेंट हीट ऑफ फेज चेंजमध्ये कन्सिडर होणार. मग नंतर लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. द हीट रिक्वायर्ड टू वेपराइज अ युनिट अमाउंट ऑफ लिक्विड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, or it is the heat removed to condense a unit amount of vapor into the liquid at constant temperature and pressure, the process of condensation or reverse of vaporization. Latent heat of vaporization म्हणजे काय, वेपर्समध्ये कन्वर्ट करणे किंवा वेपर्सला लिक्विडमध्ये कन्वर्ट करणे. ही जी फेज चेंजमध्ये लागणारी हीट आहे ही लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनमध्ये कन्सिडर होते. नंतर आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. the heat required to melt a unit amount of solid to the liquid or recovered to convert a amount unit in liquid into the solid at constant temperature आणि pressure. ही हीट अशी फ्युजन आहे ज्याच्यामध्ये काय होतं, सॉलिड हा लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो किंवा लिक्विड हा सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरवर. तर ह्या स्टेज चेंज करण्यासाठी जेवढी हीट द्यावी लागली किंवा हीट काढा लागली त्या हीटला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं कन्सिडर करतो. नेक्स्ट आहे लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन. द हीट रिक्वायर्ड टू वेपराइज अ युनिट अमाऊंट ऑफ सॉलिड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हे असं मटेरियल आहे जो सॉलिडमधनं विदाऊट लिक्विड डायरेक्ट वेपरमध्ये फेज चेंज करतो आणि सॉलिडला वेपरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जेवढी आपण हीट सप्लाय करू ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन. याचं बेस्ट एक्झाम्पल जर का कन्सिडर केलं तर कापूर ज्यावेळेस आपण जाळतो तर तो सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि तो डायरेक्ट वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. तर इट इज अ लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन. तर
नंतर जो आहे एनर्जी बॅलन्स ड्युरिंग द फेज चेंज ऑपरेशन, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याच्यावर आपण भरपूर कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. याच्यामध्ये काय की जेवढी हीट आपण देतोय तेवढी हीट युटिलाइज होऊन दुसरं मटेरियल घेतोय, म्हणजे इनपुट इज इक्वल टू आउटपुट असा हा कन्सेप्ट आहे. किंवा हीट रिमूव्ड फ्रॉम वेपर, हीट गेन बाय द प्रोसेस स्ट्रीम. आता बघा, जनरली केमिकल इंडस्ट्रीमध्ये स्टीमचा वापर केला जातो आणि स्टीम ही इज द मेन सोर्स ऑफ हीट सप्लाय आहे. स्टीमच्या द्वारे आपण बऱ्यापैकी युनिट ऑपरेशन्स कंडक्ट करतो. मग जी स्टीम आहे तिचा जो क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये जी स्टीम हीट क्वांटिटी आहे ती एक क्यू, इट इज डिनोटेड बाय द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड बाय द स्टीम, ती असते क्यू. मग ती किती आहे ती कशी काढणार, तर तो स्टीमच्या रिलेटेड एम डॉट व्ही इंटू लॅम्बडा व्ही, व्ही फॉर वेपर फेज ऑफ स्टीम, एम काय वेपर फ्लो रेट आणि त्याचं युनिट आहे के जी पर आवर. स्टीमचा फ्लो रेट एका तासामध्ये किती स्टीम सप्लाय होते इंटू लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन ऑफ वेपर, के जी किलोजूल पर के जी. लॅम्बडा जो आहे तो लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन ऑफ वेपर्स आहे की 1 किलो स्टीम कंडेन्स झाल्याच्या नंतर किती एनर्जी मिळते किलोजूल, म्हणजे एम डॉट व्ही इंटू लॅम्बडा व्ही इज इक्वल टू क्यू, हीट सप्लाइड बाय द स्टीम. हा पार्ट झाला. नेक्स्ट, ही स्टीम ही हीट जी प्रोव्हाइड केली स्टीमनी ती कोणी घेतली, मटेरियलनी. आतला जो मटेरियल गरम झाला असेल तो युटिलाइज करेल, मग तो ती हीट ॲब्सॉर्ब करेल. हा गिवन आहे, हा ॲब्सॉर्ब आहे. मग आता हा कसा ॲब्सॉर्ब केलं बघा, किती केलं, काय केलं, तर एम डॉट पी सी पी पी T2 मायनस T1, वेअर एम डॉट पी काय मास फ्लो रेट ऑफ प्रोसेस स्ट्रीम. त्या मटेरियल त्या रिॲक्टरमध्ये किती के जी पर आवरनी मटेरियल आत येतं तोचा फ्लो रेट इंटू सी पी स्पेसिफिक हीट ऑफ प्रोसेस स्ट्रीम, स्पेसिफिक हीट ऑफ प्रोसेस स्ट्रीम किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. नंतर T2 मायनस T1 फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर ऑफ द प्रोसेस स्ट्रीम. तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही मटेरियल बॅलन्स, हीट बॅलन्स इथं करू शकतो ह्या फॉर्म्युल्याने. नंतर इफ द कंडेन्स वेपर आर सबकूल टू द टेम्परेचर T, म्हणजे जे आपण वेपर्स कंडेन्स केले ते पुन्हा रिकंडेन्स केले, तर मग त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येईल, क्यू इज इक्वल टू एम डॉट व्ही लॅम्बडा व्ही प्लस एम डॉट सी सी पी सी टी एस मायनस टी इज इक्वल टू एम डॉट पी सी पी पी T2 मायनस T1. म्हणजे काय, जे आपण सबकूल करणार आहे का अजून थंड, तो इट इज डिनोटेड बाय सबकूलचा एम डॉट सी सबकूल मास फ्लो रेट ऑफ द कंडेन्स लिक्विड, सी पी सी स्पेसिफिक हीट ऑफ द कंडेन्स लिक्विड. तर याच्यामध्ये आपल्याला जो काम करायचा आहे हा आपला मेन फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू एम डॉट व्ही लॅम्बडा व्ही इज इक्वल टू एम डॉट पी सी पी पी T2 मायनस T1. याच्यावरनं आपण हीट बॅलन्स कॅल्क्युलेशन करू शकतो. नंतर आहे इम्पॉर्टंट पार्ट, स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स इज द रेशो ऑफ द हीट कॅपॅसिटी ऑफ द पर्टिक्युलर सबस्टन्स टू दॅट ऑफ द वॉटर. किती हीट आहे एक स्पेसिफिक हीट, तर ती कशी काढतो आपण, रेशो कोणाचा आहे, हीट कॅपॅसिटी ऑफ द सबस्टन्स टू दॅट ऑफ द वॉटर. याला आपण रेफरन्स वॉटर हा कन्सिडर करतो. मग हीट कॅपॅसिटी कशी काढणार, जो आपला मेन फॉर्म्युला राहणार तो हा टोटल कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर डी क्यू इज इक्वल टू सी पी इंटू डी टी. डेरिव्हेटिव्ह हा पार्ट आहे हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्या केसमध्ये आपला फॉर्म्युला येईल डी क्यू इज इक्वल टू सी व्ही डी टी फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरसाठी येईल डी क्यू इज इक्वल टू सी पी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर सी व्ही स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू डी टी आणि इकडे ह्या केसमध्ये
dt हा कन्सिडर केला जातो. नंतर इम्पॉर्टंट फॉर्म्युला हीट कॅपॅसिटी ऑफ द गॅसेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता हीट कॅपॅसिटी गॅसची किती राहणार ज्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट असणार, तर तो कसं करणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी क्यू इज इक्वल टू सी पी डी टी. पण याला आपण इंटिग्रेटिंग जर का केलं या डेरिव्हेटिव्हला विदिन द लिमिट T1 अँड T2, तर हे काय होणार, क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 सी पी डी टी. या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो, हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर हा काढू शकतो. नेक्स्ट आहे इम्पेरिकल इक्वेशन फॉर द हीट कॅपॅसिटी. आता पुढं आपल्याला काय की आपल्याला पूर्ण हीट किती सप्लाय केली हे काढण्याचं जर का असेल तर आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 सी पी डी टी. हा मेन आपला फॉर्म्युला आहे. पण आपल्याला सी पी डाटा हा माहिती पाहिजे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपल्याला माहिती पाहिजे. मग आता हे काढण्यासाठी त्यावेळेस आपण काय करतो, ॲट 101.325 किलो पास्कल हे कन्सिडर करतो आणि याला हे स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग आता हा सी पी डाटा कसा करणार, याची व्हॅल्यू कशी काढणार, तर सी पी डिग्री इज इक्वल टू ए प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी क्यूब. हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला मिळालेला आहे. याच्यावरनं आपण सी पीचा डाटा कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्याचा फॉर्म्युला पुन्हा बघा, सी पी डिग्री इज इक्वल टू ए प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी क्यूब. टी काय आहे, टी हा टेम्परेचर आहे आणि हा कशात आहे, डिग्री कॅल्विनमध्ये. आणि ए बी सी काय आहे, हे कॉन्स्टंट आहे. मग हाच फॉर्म्युला आता याच्या जागी मी याला रिप्लेस करणार ह्या फॉर्म्युल्याने सी पी डिग्रीनी, आणि सी पी डिग्री इज रिप्लेस बाय दिस फॉर्म्युला. म्हणजे काय होणार हा फॉर्म्युला, क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 ए प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी क्यूब डी टी. मग याला जर का आपण हा 1 मोलसाठी कन्सिडर करणार, हा आता आपला टोटल हीट सप्लाइड और रिमूव्ड बाय द सिस्टीम. पण समजा n नंबर ऑफ मोल जर का असले तर मग क्यू इज इक्वल टू याला n ने मल्टिप्लाय करायचं या फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 ए प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी क्यूब इंटू डी टी. मग आता आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व करायचा आहे. हा कसं करणार, ए कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 डी टी टी, आणि टीची किंमत काय ठेवणार एकदा T2 मायनस T1 प्लस नंतर काय होईल, बी कॉन्स्टंट आहे बाहेर निघणार, टीचं इंटिग्रेशन ऑफ टी डी टी काय होणार, टी स्क्वेअर होणार. आणि मग याचं इंटिग्रेशनमध्ये T2 ही व्हॅल्यू ठेवणार T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हा 2 इथं आपण बाहेर लिहिणार. सेम तसंच सी डिवायडेड बाय 3 T2 क्यूब मायनस T1 क्यूब प्लस डी डिवायडेड बाय 4 T2 रेस टू 4 मायनस T1 रेस टू 4. म्हणजे क्यू इज इक्वल टू n इन ब्रॅकेट ए T2 मायनस T1 प्लस बी बाय 2 इन ब्रॅकेट T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर प्लस सी डिवायडेड बाय 3 T2 क्यूब मायनस T1 क्यूब प्लस डी डिवायडेड बाय 4 T2 रेस टू 4 मायनस T1 रेस टू 4. ह्या पद्धतीने आपण टोटल हीट सप्लाइड और रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम विथ द हेल्प ऑफ द सी पी डिग्री डाटा आपण हे हीट कॅल्क्युलेट करू शकतो इथे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे हीट ऑफ फॉर्मेशन. इट इज डिनोटेड बाय डेल्टा एच सफिक्स एफ. Heat the enthalpy change accompanying the formation of 1 mole of a component from its element at a given temperature and pressure. Heat of formation काय असतं की ज्या एन्थॅल्पी चेंज होती, हीट चेंज होती केव्हा, ज्या वेळेस फ्रॉम 1 मोल ऑफ कॉम्पोनंट फ्रॉम इट्स एलिमेंट, एखादा मोलचं कंपाऊंड फॉर्म होतं. जसं एक्झाम्पल बघा, 2 मोल ऑफ कार्बन विच इज इन सॉलिड स्टेट, 3 मोल ऑफ हायड्रोजन विच इज इन गॅस स्टेट प्लस हाफ मोल ऑफ O2 विच इज इन गॅस स्टेट. ज्यावेळेस हे तिन्ही रॉ मटेरियल कंबाईन होईल त्यावेळेस आपलं C2H5OH इन लिक्विड फेज तयार होतं. तर त्यावेळेस जो डेल्टा एच एन्थॅल्पी आहे तो हीट फॉर्म होती इथे. सेम तसंच हीट स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे डेल्टा एच डिग्री सफिक्स ऑफ. The heat of reaction when 1 mole of a compound is formed from its element in a reaction being
and ended at 298.15 degree Kelvin and pressure of 0.1 megapascal. It is represented by the symbol delta H degree suffix F. ह्या केसमध्ये जो पण हीट फॉर्म होतो स्टँडर्ड, पण कंडिशन काय, ॲट 298.15 डिग्री केल्विन टेम्परेचर पाहिजे, प्रेशर शुड बी ॲट 0.1 मेगा पास्कल पाहिजे, त्यावेळेस द हीट ऑफ फॉर्मेशन जी होईल ती स्टँडर्ड डेल्टा एच एफ डिग्री ह्या सिम्बॉलनी डिनोट केली जाते. नंतर आहे हीट ऑफ कंबशन. हीट ऑफ कंबशन काय, द हीट ऑफ रिॲक्शन ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स with a molecular oxygen. The combustion reaction proceed with a reduction in enthalpy of the system. ज्यावेळेस हीट ऑफ कंबशन होईल त्यावेळेस काय होतं, एन्थाल्पी विल बी रिड्यूस होते. म्हणजे बघा CH4 गॅस प्लस 2O2 गॅस इट फॉर्म CO2 गॅस प्लस H2O, इथं लिक्विड तयार होतं. त्यामुळं ही केस ज्यावेळेस पण कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होईल तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे जनरेट होईल. हे बेसिक थंब रूल आहे. नंतर हीट स्टँडर्ड हीट ऑफ कंबशन. द हीट ऑफ कंबशन ऑफ अ सबस्टन्स इज द हीट ऑफ रिॲक्शन ऑफ द सबस्टन्स विथ अ मॉलिक्युलर ऑक्सिजन टू यील्ड अ स्पेसिफिक प्रोडक्ट विथ बोथ रिॲक्टंट and reactant are in their standard state in a pure, that is at a 298.15 and 0.1 megapascal. ही स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन होईल ज्यावेळेस जेव्हा ही आपण दोन कंडिशन त्याला अप्लाय करू, म्हणजे स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक अँड प्रेशर, तर त्या केसमध्ये आपण याला कन्सिडर करू. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ज्याचं आपल्याला हीट कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला खूप हमेशा गरज असते, ती स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन फ्रॉम हीट ऑफ फॉर्मेशन. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याच्यावरनं आपण स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन किती झाली हे काढू शकतो. तर ते काढण्यासाठी आपल्याला हा बेसिक फॉर्म्युला आहे. द स्टँडर्ड इज, हे काय, इट इज द डिफरन्स बिटवीन द अल्जेब्रिक सम ऑफ द स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट अँड दॅट ऑफ द रिॲक्टंट. म्हणजे स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन काय, द अल्जेब्रिक सम ऑफ स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टचं स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन मायनस प्रोडक्ट ऑफ द स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन, रिॲक्टंटमध्ये प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट, हा बेसिक मेन फॉर्म्युला आहे ज्याच्यावरून आपण डेल्टा एच आर डिग्री ही काढू शकतो. हीट ऑफ रिॲक्शन कोणत्या केसमध्ये, हीट ऑफ फॉर्मेशनच्या केसमध्ये, तर त्यावेळेस हीट ऑफ प्रोडक्ट जास्त असतं मायनस हीट ऑफ रिॲक्टंट, हा बेसिक कन्सेप्ट ध्यानात ठेवा. तर डेल्टा एच आर डिग्री इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एच एफ डिग्री प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा एच एफ डिग्री रिॲक्टंट, हा बेसिक आपला मेन फॉर्म्युला आहे. सेम पुढचा स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन फ्रॉम हीट ऑफ कंबशन. स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन म्हटलं तर प्रोडक्ट फॉर्म होतो म्हणून प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करायचं, आणि कंबशनमध्ये काय होतं, रिॲक्टंट जळतं किंवा रिॲक्टंट नष्ट होतं. तर इथं काय, डेल्टा एच आर डिग्री इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एच सी डिग्री रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ डेल्टा एच सी डिग्री प्रोडक्ट. कंबशन म्हटलं तर रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट घ्यायचं, आणि फॉर्मेशन म्हटलं तर प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट घ्यायचं. बाकी सेम हा असाच फॉर्म्युला कन्सिडर करायचा. तर होप गाईज इथं मेन आपले सगळे बेसिक फॉर्म्युले आपण एनर्जी बॅलन्सचे बघितले. आता हेच फॉर्म्युला तुम्ही रिकॉल करा, पाठ करा, ज्यावेळेस नेक्स्ट आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम स्टार्ट करू तर हे फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण कसं स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन काढलं फॉर कंबशन किंवा स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन फॉर फॉर्मेशन, हे सगळे हीट बॅलन्स कसं करणार सिस्टीमचं, याचे आपण बेसिक फॉर्म्युले बघणार आहोत. तर हा डिटेल पार्ट आपण थिअरीचा बेसिक जो रिक्वायर्ड आहे तो बघितला. तर नेक्स्ट आपण हे पुढं प्रॉब्लेम सॉल्व करू. होप गाईज तुम्हाला हे सगळं समजलं असेल थिअरी पार्ट. माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.